नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त खुसखुशीत आणि खमंग सोबतच पौष्टिक अशी रेसिपी। ती म्हणजे पालक आणि ओल्या तुरीच्या शेंगापासून पुऱ्या। या पुऱ्या तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप मस्त लागतात। लहान मुलं नक्की आवडीने खातील। इथे मी ओल्या तुरीच्या बिया 1 वाटी घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सोलून, आणि त्यासोबतच मुठभर अशी पालक घेतलेली आहे। हे आपल्याला चांगले उकडून घ्यायचे जोपर्यंत बिया थोडाफार मऊसर होत नाहीत तोपर्यंत। तुम्ही इथे तुरीऐवजी मटारही घेऊ शकता किंवा मग ओल्या हरभऱ्याचे सोलेही घेऊ शकता। आता हिवाळ्यामध्ये बाजारात बऱ्याच प्रमाणात हिरव्या तुरीच्या शेंगा, मटार किंवा मग हरभऱ्याचे डाळ येतात। तुम्ही यापैकी काहीही वापरून या पुऱ्या करून घेऊ शकता। खूप मस्त होतात। आता इथे मी पालक अशी उकडून घेतलेली आहे आणि शेंगाही आपल्या म्हणजे सोलेही मस्त असे उकडून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता बोटाने दाबलं की थोडंसं मऊसूत होत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे उकडवून घ्यायचे। आता पुऱ्यांमध्ये टाकण्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आणि इकडे गॅसही बंद केलेला होता आणि चाळणीवरती पालक आणि ओल्या तुरींच्या बियाचं पाणी निसरायला ठेवलेलं होतं, ते यामध्ये आपण टाकून घेऊया। आणि हे मिक्सरला आपल्याला चांगलं बारीक अशी प्युरी वाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी बनवून घेते। तोपर्यंत इकडे मी आपल्या पुरीला लागणारं पीठ काढून घेऊया। त्यामध्ये मी 2 वाट्या किंवा 2 डब्बे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चमचाभर ओवा घेतलेला आहे। ओवा असा हातावरती घेऊन चोळून यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून ओव्याची टेस्ट मस्त येते पुरीमध्ये। आणि लागेल असं मीठ टाकून घ्यायचे। 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी इथे, आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे। इथेच तुम्ही साय किंवा मग दही वापरू शकता। दह्याने ही पुऱ्याची चव खूप मस्त येते, परंतु मी इथे टाकलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। आता इथे मी जी प्युरी बनवून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे, आणि प्युरी थोडीशी गरम होती त्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलेले। पिठामध्ये सुरुवातीलाच म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेसच आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे। रवा आणि बेसन टाकल्यामुळे पुरीला कलर खूप मस्त येतो, सोबतच पुरी मस्त खुसखुशीत होते आणि जास्त वेळ टम्म फुगलेली जशास तशी राहते। आता इथे मी चमचा काढून हाताने व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे, आणि ह्या पुरीचं पीठ आपल्याला आपण नेहमीचं पुरीचं पीठ मळतो ना तशाच पद्धतीने मळून घ्यायचे। म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे। आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि चमचाभर तेल टाकून आणखीन याला 2 मिनिटं चांगलं मऊसूत असं मळून घेते। इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं मस्त असं मऊसूत मळून झालेलं आहे। हे साईडला ठेवून देऊया, म्हणजेच 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे। 5 मिनिटांनंतर मी लगेच इथे पुऱ्या बनवायला घेते। इथे मी एका गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि आपण इकडे पुऱ्या लाटायला घेऊया। पुरी बनवण्यासाठी मी इथे लिंबाच्या आकाराचा उंडा काढून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा उंडा घेऊ शकता। आता याला तेल लावून घ्यायचे दोन्ही बाजूनी, आणि याला मस्त असं लाटून घ्यायचे। आणि पुरी लाटताना एकाच बाजूनी लाटायची, आणि शक्यतो पिठाचा वापर करायचा नाही। पिठाचा जर वापर केला तर मग पुरी म्हणजेच पुरीचे काटे चिरतात, किंवा मग तुम्ही एक मोठ्या आकाराची चपाती लाटून पुरीच्या आकाराच्या वाटीने कट करून घेऊ शकता। आता इथे मी एकदाच पुऱ्या लाटून घेते 5-6, आणि नंतर तळायला घेते। तुमच्याकडे जर एक जण कोण बनवून देणार असेल आणि कोण तळायला असेल तर तुम्ही लगेच पुऱ्या तळायला घेऊ शकता। आता इथे मी 5-6 पुऱ्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत, आणि थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात, म्हणजेच आपल्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा थोड्याशा किंचित अशा जाडसर करून घ्यायच्यात। आता इकडे तेलही मस्त असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये पुरी सोडून थोडीशी हलक्या हाताने याला दाबून घ्यायचे, जेणेकरून पुरी मस्त अशी टम्म फुगली जाते। आणि हो, पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचे। कमी गरम तेलामध्ये पुरी टाकायची नाही। जर कमी गरम तेलामध्ये पुरी तळलात तर पुरी तेलकट होते, सोबतच पुरी अशा पद्धतीने टम्म फुगलीही जात नाही। आणि जर तुम्ही जास्त कडकडीत गरम केलात तर मग पुरी पटकन अशी करपली जाते। त्यामुळे थोडंसं मध्यम गरमपेक्षा थोडंसं जास्त गरम असं तेल आपल्याला या पुरीसाठी गरम करून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकता पुरी किती मस्त कलरफुल अशी दिसत आहे, आणि सोबतच पौष्टिकही आहे, तेलकट नाही विशेष म्हणजे, आणि मुलांना आवडेल असे आहे। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा, आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका, म्हणजेच कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.